मालेगाव चाळीसगाव रोडवर भीषण अपघात। एसटी बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक। 2 महिलांचा जागीच मृत्यू, 31 जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। मालेगाव चाळीसगाव रोडवरील दहिवाड गावाजवळ बोधे फाट्याजवळ सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास एसटी बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू तर तब्बल 31 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। प्राथमिक माहितीनुसार MH40Y5822 क्रमांकाची एसटी बस मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती। त्याचवेळी MH19CY8525 क्रमांकाचा आयशर ट्रक चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने येत होता। बोधे फाट्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली। धडक इतकी भीषण होती की आयशर ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला। बसमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले। जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मृतांची प्राथमिक माहिती: इर्शाद शेख रमजान, वय 60, राहणार नाचणखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही। अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू करण्यात आले। जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र जखमींची संख्या, मृतांची ओळख आणि प्रकृतीबाबत अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळणे बाकी आहे। अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। भयंकर अपघात झालेला असून 2 महिला जागेवर एक्सपायर झालेल्या आहेत आणि बाकीचे पॅसेंजर होते 20-25 ते दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेले आहेत। साधारण किती पेशंट होते काही सांगता येईल? 25 ते 30 होते। कुठे नेण्यात आले त्यांना? मालेगावच्या सुविधा आणि साई केअर हॉस्पिटलला पाठवण्यात आले। साधारण ॲक्सिडेंट झाला, जे मृत झाले ते महिला आहेत का पुरुष? दोघंही महिला आहेत। त्यांचे साधारण वय अंदाजे सांगता येईल? 60च्या प्लस होतात दोघंही। ओके, धन्यवाद। या ठिकाणी दहिवाड गावाजवळ मालेगाव बाजूकडून चाळीसगाव बाजूकडे जाणारे एक बस आणि चाळीसगाव बाजूकडून मालेगाव बाजूकडे जाणारे आयशर ट्रकचा अपघात झालेला आहे। या ठिकाणी 15 ते 20 लोक जखमी झालेले आहेत। त्यांचं दवाखान्यात त्यांना रवाना करण्यात आलं, उपचार चालू आहेत आणि कायदा सुव्यवस्था कुठलाही प्रश्न नाही। 2 जण मयत झालेले आहेत। तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची ओळख पटवून त्या बॉडी आपल्या ताब्यात घ्याव्या। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, मालेगाव।